अध्यक्ष नाना पटोले जोडले गेलेत। नाना, स्वागत तुमचं TV9 मध्ये आणि गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि महाराष्ट्राच्या जनतेला पण शुभेच्छा आणि TV9च्या सगळ्या लोकांना माझ्या शुभेच्छा। नाना, आज असं वाटत होतं की सांगलीची जागा कदाचित काँग्रेसला मिळेल, मात्र सांगलीची जागा ठाकरे गटच लढणार आहे। तिथे विश्वजित कदम, विशाल पाटील नाराज झालेत। सध्या नॉट रिचेबल आहेत, तुमच्या तरी संपर्कात आहेत का? काँग्रेस या देशाचा राष्ट्रीय पक्ष आहे आणि काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे आणि काँग्रेसलाच आता संविधान आणि लोकशाही वाचवावी लागणार आहे। त्यामुळे आमचे जे इंडिया अलायन्सचे जेवढे काही घटक आहेत त्यांना सगळ्यांना सामावून घेणं आणि त्यांना सोबत घेऊन जाणं हा आमचा संकल्प आहे आणि त्याच्या आधारावर कार्यकर्त्यांचं मत होतं, माझंही मत होतं। पण हायकमांडला जेव्हा आम्ही सांगितलं, त्यांनी सांगितलं की आपल्याला अलायन्स आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि आपल्याला कुठल्या अर्थीत तानाशाह सरकार जे दिल्लीमध्ये बसलेलं आहे याला सत्तेतून बाहेर काढणं आणि देशाच्या जनतेला सामाजिक न्याय देणं ही भूमिका आम्ही घेतलेली आहे। आपण पाहिलं असेल की आमचा जो मॅनिफेस्टो आहे, हा जो जाहीरनामा आमचा जो आहे तो जनतेसाठी वचनबद्ध आहे। जनगणना आहे, त्याच्यामध्ये तरुणांच्या हाताला काम आहे, त्यांना नोकरी देण्याचा आम्ही हे पूर्ण समर्थन केलेलं आहे। शेतकऱ्यांसाठी आज मोठ्या प्रमाणात अन्नदात्याचा अपमान नरेंद्र मोदीच्या सरकारने देशामध्ये केलेला आहे 10 वर्षात आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांना न्याय व्यवस्थेमध्ये आणायचा, महिला असतील महिलांना न्याय व्यवस्थेमध्ये आणायचं, कामगारांना न्याय व्यवस्थेमध्ये आणायचं आणि या सगळ्या व्यवस्थेला आम्ही पुढे जेव्हा नेतो आहे तर ह्या सगळ्या गोष्टी चालत राहतात। आमचे त्या नेत्यांचं नाव घेतलं, ते नेत्यांनाही आम्ही समजवू, कार्यकर्त्यांनाही समजवू आणि ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीत या तानाशाह प्रवृत्तीला या देशातून संपवण्यासाठी एकत्रित लढू असा संकल्प आम्ही घेतलेला आहे। नाना, मात्र सांगलीची जागा ही काँग्रेसची परंपरागत जागा होती, मात्र कोल्हापूर आणि मुंबईतल्या 2 जागा या बदल्यामध्ये सांगलीची जागा आणि भिवंडीची जागा काँग्रेसने सोडली का? बघा, आता परंतु आम्ही हा संघर्ष ठेवलेला होता तर आम्ही त्या पद्धतीनं त्या जागा मागितलेल्या होत्या। कार्यकर्त्यांच्या भावना होत्या, स्थानिक नेत्यांच्या भावना होतात, त्यांचा आदर आम्ही केलेला आहे। पण काही गोष्टी एकात पाऊल मागं व्हायचं पडली गरज तर ती त्या पद्धतीनं त्या पुढे जावं लागतं आणि त्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे। खास करून नाना, भिवंडीच्या जागेसाठी सुद्धा काँग्रेस आग्रही होती, मात्र अखेर ती जागा शरद पवार गटालाच मिळालेली आहे। तुम्ही म्हटलं होतं की भिवंडीची जागा आम्ही लढवणार म्हणून। पूर्ण प्रयत्न होता आणि भिवंडी ही आमची परंपरागत जागा आहे, जशी सांगली आहे तशाप्रमाणे, आणि यावेळेस काँग्रेसची जागा त्या ठिकाणी लागली असती याच्यामध्ये काही दुमत नाही। पण मी मगाशी तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय नेतृत्वाने आमच्या जेव्हा एखादी सूचना दिली जाते त्याचं पालन आम्हाला सगळ्यांना करावं लागतं आणि राष्ट्रीय नेतृत्वाने जेव्हा आम्हाला आदेश दिले तर कुठला ना कुठला त्याच्यामध्ये देशाचाच विचार त्याच्यामध्ये पुढे आलेला आहे आणि आम्ही सगळ्यांनी या देशाच्या लोकशाही वाचवण्यासाठीच पुढे यावं असा संकल्प आम्हाला त्या माध्यमातून आहे। त्याच पद्धतीच्या सूचना आम्ही खाली दिलेल्या आहेत। नाना, कोल्हापूरची जागा शाहू महाराजांसाठी सोडतानाच ठाकरे गटानं म्हटलं होतं की सांगलीची जागा आम्ही लढवणार। त्याच वेळेपासून चर्चा सुरू होती, परस्पर चंद्रहार पाटलांची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरून जाहीर सुद्धा केली होती। त्यानंतर सुद्धा विश्वजित कदम सातत्यानं याचा पाठपुरावा करत होते, ती जागा विशाल पाटील यांच्यासाठी सोडावी हा त्यांचा आग्रह होता। तुमच्याशी देखील त्यांची काही चर्चा झाली होती का? हायकमांडशी त्यांची चर्चा झाली तर त्यावेळेला त्यांना काही संकेत देण्यात आले होते का? बघा, आघाडीचा धर्म जो असतो तो सगळ्यांनीच पाळायचा असतो आणि त्या आधारावर या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्याच्या पद्धतीनं पुढे जायचं असतं। पण उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीनं त्या जागांची चर्चा चालू असतानाच घोषणा करून टाकली, पवार साहेबांनी भिवंडीमध्ये तसंच केलं, आम्ही त्याबद्दलचं बोललो, पण मीडियाला पण त्या गोष्टी आल्या। पण आता एखाद्या गोष्टीला किती ताणायचं हा पण एक विषय असतो। पण आम्हाला, मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला आमचा देश महत्त्वाचा आहे, देशाची लोकशाही महत्त्वाची आणि आमचं संविधान महत्त्वाचं आहे। त्यामुळे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या नेत्यांना समजून घेऊ
पण कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रामधून भाजपला पराजित करणं हे ध्येय आमचं आहे. आणि त्याच्यामुळे आता या जागा वाटप झाल्या, घोषणा झाल्या, त्याच्यामुळे आता त्याच्यावरची चर्चा हा विषय आमच्याकडून बंद झाला. आता ह्या सगळ्या जिंकता कशा येतील याच्यावरचा आमचा प्रयत्न सुरू झालेला आहे. नाना, तुम्ही म्हणता विषय बंद झाला, मात्र आता कुठे विषय सुरू झाला असं वाटत नाही का? सांगलीमध्ये विश्वजित कदम कदाचित मग महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काम करणार नाही, तसा त्यांनी इशाराही दिला होता की काँग्रेस मग काम करणार नाही अशा ठिकाणी. जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये त्या सगळ्याचा परिणाम दिसू शकतो. तर तुम्हाला असं वाटत नाही का? मला असं वाटतं की आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा प्रश्न संपलेला आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत, कामाला लागा. पण महायुतीमध्ये जे महाभारत चाललेलं आहे, द्रौपदीचं वस्त्रहरण चाललेलं आहे, एकीकडे तो सुधीर मुनगंटीवार कशा पद्धतीचं महिलांच्या बद्दलचं वक्तव्य करताय, बहीण भावाच्या संबंधाच्या बद्दलचं कसं बोलताय, हे किती भयानक आहे. महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे ताई या पद्धतीची. आता एक उमेदवार आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिथं आहेत. आता ते प्रधानमंत्री आहे की प्रचारक हा नंतरचा भाग आहे. पण ज्या पद्धतीनं ते वक्तव्य होती आहे त्याचाही समाचार घेण्याची गरज आहे. अखेरी आमच्या राज्यातील संतांची परंपरा, आपली जी शाहू फुले आंबेडकर विचारसरणी, संस्कृती जी आहे, भाजप सत्तेसाठी काही पण कुठल्या लेवलवर हा विषय होऊ शकत नाही. पण आता त्यांना त्याचा गर्व वाटतो. मी बोललो ते बरोबर बोललं. आणि तिथं चंद्रपूरला किती ऊन आहे आपण आपल्या रिपोर्टरकडून विचारा. तिथं हे जॉकेट घालून आहेत. यांना सत्तेची किती माज झालेला आहे तो तुम्हाला तिथं दिसेल. आणि लोक यांनी पैसे देऊन आणले. लोक नरेंद्र मोदी जेव्हा भाषण द्यायला उठले त्यावेळेस लोक उठून चालले होते, अशी परिस्थिती होती. पण असो, आता त्यांना त्यांचा गवगव करायचा आहे, त्याच्याबद्दल मला जायचं नाही. पण ज्या निष्ठेने हे लोक वाक्य करतात, आमचा जाहीरनामा हा सामाजिक न्यायाचा आहे, तो देशाच्या लोकांनी त्याला मान्यता दिलेली आहे, हे त्याला मुस्लिम लीगशी जोडतात आहे. मुस्लिम लीगचे यांचे संबंध होतेच, हे कोणाला नाकारता येत नाही, RSS आणि मुस्लिम लीगचे संबंध. आणि यांना मुस्लिम लीगची आठवण येण्याची कारण काय? आमचा जनगणना आहे, आमची भूमिका जी ओबीसी समाजाची जी मागणी होती, भटक्या विमुक्त जातीची मागणी होती, ती आम्ही आता मान्य केलेली आहे. शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे, महिलांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे, तरुणांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि त्याला म्हणतात की हे मुस्लिम लीगशी संबंधित आहे. हे यांची किती खालच्या लेवलवर हे लोक गेले हे त्याच्यातून स्पष्ट होते. बरं नाना, विदर्भातल्या जागांसाठी नाना पटोले आग्रही असतात, मात्र ते पश्चिम महाराष्ट्रातल्या जागांसाठी आग्रही नसतात, असं तुमच्या नेत्यांचं म्हणणं आहे. विश्वजित कदम यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. आता वर्षा गायकवाड तुमच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करतायत. त्यांनी KC वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली फोनवरून, अशी माहिती मिळते. हे आता मीडियाच्या बातम्या आहेत. या मीडियाच्या बातम्यांना मी काय करू शकतो? मी किती आग्रही होतो हे सगळ्यांना दिसते आहे, लोकांनी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे महाविकास आघाडीचा वाद संपला आणि त्याला पुन्हा वादात आणायचा प्रयत्न काही मीडिया करताय, तर त्याला आम्ही काय करणार? त्याला काही आमचा जो स्कोप नाही. आमचं सगळ्याशी बोलणं चालू आहे. त्यामुळे या सगळ्या विषयाला आपण आता बंद करा. आम्ही आता गुढीपाडव्याच्या दिवशी, नवीन वर्षाच्या दिवशी जो संकल्प घेतलेला आहे की महाराष्ट्रातून भाजपला पराजित करायचं, त्या आमच्या संकल्पाला आता तुम्ही आशीर्वाद द्या, अशा पद्धतीचं आमची माध्यमांना आमची भूमिका आहे. पण नाना, तुम्ही मग वर्षा गायकवाड यांची नाराजी दूर करणार आहात का? होऊन जाईल. काही नेते आहेत, मोठ्या नेत्या आहेत, त्या आमच्या मुंबईतल्या, आज मुंबई शहराच्या त्या अध्यक्ष आहेत. त्याच्यामुळे प्रमुखांना त्या पद्धतीची भूमिका घ्यावी लागते हे त्यांनाही माहिती आहे. आणि त्याच्यामुळे नाराजीचा जो सूर आहे, माझी किती नाराजी होती. मी परवा संजय राऊताला काय बोललो होतो ते तुम्ही पाहिलं. त्यामुळे त्याला काही मर्यादा असतात, त्या मर्यादेपर्यंतच हे सगळं चालवायचं असतं, त्याच्या पलीकडे आपल्याला जाता येते. नाना, पुन्हा सांगलीकडे येते. विश्वजित कदम, विशाल पाटील उद्या पदाधिकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी बोलणार आहेत. चर्चा अशी आहे की विशाल पाटील तिथून अपक्ष निवडणूक लढवतील. तसं जर झालं तर मग तुम्ही काही कारवाई करणार का? ते अपक्ष लढणार नाही. अपक्ष लढणारच नाही तर मग कारवाईचा प्रश्नच काय? पण आता या पद्धतीचं वातावरण निर्माण करून महाविकास आघाडीमध्येच या पद्धतीचा बिघाडी आहे असं दाखवण्याचा जो प्रयत्न होत आहे, हा प्रयत्न अयशस्वी आहे.
यशस्वी होणार नाही. त्यामुळे जेव्हा ते उभंच होणार नाही तर कारवाईचा प्रश्नच काय. तुम्ही विश्वजित कदमांशी संवाद साधणार आहात किंवा गेल्या काही दिवसात साधलाय तुम्ही? आमचा रोज संपर्क चाललेला आहे. माझं सगळ्याशी बोलणं चाललेलं आहे. इथले पृथ्वीराज पाटील असतील, विशाल पाटील असतील, माझं सगळ्या राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या नेत्यांचा माझा संपर्क आहे. सामान्य कार्यकर्त्यांबरोबर संपर्क आहे. त्याच्यामुळे हा जो वाद आहे त्याला आता जेव्हा हायकमांडनी जेव्हा आम्हाला सांगितलं की जे आहे त्या पद्धतीनं आता पुढे नेऊन भाजपला कसं हरवता येईल याच्यावरची रणनीती करा आणि त्या पद्धतीनं राज्याचा प्रमुख म्हणून आम्ही ते काम करतोय. नाना, 21-17-10 हा फॉर्म्युला आता महाविकास आघाडीचा ठरलेला आहे. तुम्हाला किती अपेक्षा आहे? जसा भाजपचा नारा आहे 45+, तसा महाविकास आघाडीचा काय नारा आहे? तुम्हाला पहिल्याच टप्प्यातल्या ज्या निवडणुका होत्या त्या 5 जागी, 5ही जागा महाविकास आघाडी जिंकेल. इथून सुरुवातच आहे आता. यामुळे महाराष्ट्रामध्ये जे लोक घोषणा करत होते भीम घोषणा, त्यांना आता त्यांच्याच घरात मध्ये ते हरणार आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातलं चित्र आता तुम्हाला पुढे पाहायला लागेल. जी, खूप खूप धन्यवाद नाना, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्याशी या ठिकाणी संवाद साधत होते. आणि आता ज्या जागा जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये सांगलीच्या जागेवरून पुन्हा एकदा नाराजी विश्वजित कदम यांची. नाना पटोलेंच्या कार्यपद्धतीवर वर्षा गायकवाड यांनी नाराजी